मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला आणि आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता देण्यामध्ये येणार असल्याची एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता काल बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला आणि आज देखील आता सकाळपासून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता कोणत्या वेळेला बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा, सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यामध्ये येत असून आता राज्यातील बहुतांश महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा झाला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देखील देण्यामध्ये आली असून आता बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी पाहू शकता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला. आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्र येणार. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता बहिणींच्या खात्यावरती कोणता हप्ता जमा होत आहे तर बघा, सध्या या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा वाटप करण्यामध्ये येत आहे. आणि आता राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नसतील तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे जमा झाले तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. त्यामुळे आता बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता सरकारने हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे आता बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबर आता या ठिकाणी ई-KYC करण्यासंदर्भातील देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ते देखील आपण पुढे बघणारच आहोत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता बहिणींना सरकारच्या माध्यमातून चांगला दिलासा मिळणार आहे. आता कशा पद्धतीने लगेच तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार याबद्दलची A to Z माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा वाटप करण्यामध्ये येत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे. जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नसेल तर 2 ते 3 तासांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होईल. आणि 17वा हप्ता जमा झाल्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील वाटप केला जाणार आहे. आता कोणत्या वेळेला पैसे जमा होणार तर सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत पैसे हे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येत आहेत. दुपारी 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत अशा पद्धतीने या ठिकाणी पैशांचे वाटप करण्यामध्ये येत असून सध्या नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा वाटप केला जात आहे. आणि आता डिसेंबर महिन्याचा 18वा
हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। जर तुमच्या खात्यावरती आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी ई-KYC बद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी अतिशय महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आता कोणता हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाला तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 तासामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा केला जाईल। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप होत आहे आणि बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला असल्यामुळे 17व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच की 17व्या हप्त्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आमच्या खात्यावरती जमा झालेला आहे, परंतु या ठिकाणी आम्हाला असं सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र देण्यामध्ये येईल। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे पैसे एकत्र देण्यामध्ये येईल असं तर या ठिकाणी सांगण्यामध्ये येत होतं। मग आमच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचेच पैसे का जमा होत आहेत तर अशा म्हणजेच की या ठिकाणी लाडक्या बहिणींचा प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे। कारण की सुरुवातीला सोशल मीडियामध्ये देखील वारंवार असं सांगण्यामध्ये येत होतं की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला। यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा एकत्र देण्यामध्ये येईल। परंतु सध्या जर बघायला गेलं तर प्रत्यक्षामध्ये फक्त बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे आता बहिणींनी असा प्रश्न उपस्थित केला की सध्या आमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होत आहे, मग आमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार। आणि त्यातच आता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजेच की आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये आता एकत्र जमा केले जाणार। म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यापाठोपाठ डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार असल्यामुळे आता बहिणींना दिलासा नक्कीच मिळणार आहे। आता या ठिकाणी पेपरची देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती देखील आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्यानंतर आता 18वा हप्ता आणि 19वा हप्ता नेमका कधी जमा होणार। म्हणजेच की सध्या नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यामध्ये येत आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला आहे। त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणारच आहोत। आता या ठिकाणी पेपरची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींची 3 महिन्यांची रक्कम थकीत, नोव्हेंबरचे पैसे खात्यावरती जमवण्यास सुरुवात झाली। आता कोणत्या 3 महिन्यांचे पैसे थकीत होते तर नोव्हेंबर महिन्याचे पैसे थकीत होते, डिसेंबर महिन्याचे पैसे थकीत होते आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींना द्यावा लागणार होता। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खरं तर 3 हप्त्यांचे पैसे सरकारने जमा करणं अत्यंत आवश्यक होतं, परंतु सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येत आहेत। आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण
बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असून आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे. तर काहींना 3 महिन्यांचे पैसे खात्यावरती जमा झाले नसल्यामुळे बहिणींनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे. म्हणजेच की बहिणींना असं सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र देण्यामध्ये येणार, परंतु सध्या फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यामध्ये येत असल्यामुळे बहिणींनी नाराजी व्यक्त या ठिकाणी केली आहे. नोव्हेंबर महिन्याचे पैसे खात्यावरती जमवण्यास सुरुवात झाली असून या ठिकाणी आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे म्हणजेच की सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा 3 महिन्यांचे पैसे खात्यावरती येणार होते, परंतु या ठिकाणी प्रतीक्षामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे. सध्या फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वाटप केला जात असल्यामुळे बहिणींनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त या ठिकाणी केली आहे. आता हीच नाराजी लक्षात घेता राज्य सरकारच्या माध्यमातून देखील बहिणींना खुश करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये येत असून आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यापाठोपाठ डिसेंबर महिन्याचा 18वा आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्र येणार अशा पद्धतीची आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. आता डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्र येणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली असून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असून आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र येणार अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता कोणत्या दिवशी बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा केले जाणार ते आपण आता सविस्तर बघूया. तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या तरी फक्त नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि राज्यातील बहुतांश बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाल्यानंतर आता डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की 18व्या हप्त्याचे आणि 19व्या हप्त्याचे या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये कधी मिळणार याकडे आता बहिणींचे लक्ष लागले आहे. आता नेमके 3000 रुपये कधी मिळणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे आणि डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी जमवणार हे देखील तुम्हाला सविस्तर बघायला मिळणारच आहे. मात्र त्यापूर्वी या ठिकाणी ई-KYC बद्दलची एक छोटीशी अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी बघू शकता KYC ची डेडलाईन संपली. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना KYC करणे अनिवार्य आहे. KYC न केल्यास महिलांचा लाभ बंद होणार आहे. आता KYC करण्याची ही मुदत या ठिकाणी संपली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी KYC केले नाही तर त्या महिलांना आता फटका बसणार आहे. त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नसेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा झाला असला तरी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा फक्त ई-KYC केलेल्याच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती देखील आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. जर तुम्ही ई-KYC केली असेल तरच तुमच्या खात्यावरती आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे. आणि जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर फक्त तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होईल आणि तुम्हाला डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता मिळणार नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नसल्यामुळे आता आम्ही योजनेच्या लाभासाठी काय केले पाहिजे असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर तुमचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे. परंतु जर राज्य सरकारने पुन्हा ई-KYC करण्यासाठी मुदत वाढ जर दिली तरच तुम्हाला हप्ता मिळू शकतो. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून
31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली होती. ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी केली तर अशा लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यास आता अडचण निर्माण झाली आहे. जर कदाचित राज्य सरकारने आता पुन्हा ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली तरच या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होऊ शकतो. परंतु सध्या तरी या ठिकाणी ई-केवायसी ची मुदतवाढ देण्याबाबत सरकारने अधिकृत कोणतीच घोषणा केली नाही. परंतु जर राज्य सरकारने ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नव्हती तर अशा लाडक्या बहिणींना नक्कीच दिलासा मिळेल. तर अशा पद्धतीची ई-केवायसी बद्दलची देखील ही महत्त्वाची बातमी होती. आता नेमका डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे आपण आता बघूया. तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या तरी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले जात आहेत. कोणत्या वेळेला जमा केले जात आहेत तर बघा, सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत हप्त्याचे वितरण सुरू असते. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत हप्त्याचे वितरण सुरू असते आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यामध्ये येत आहेत. आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 तासांमध्ये 17वा हप्ता जमा होईल. आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधीपर्यंत जमणार तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला असून आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये एकत्र दिले जाणार. आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता एकत्र मिळणार. हे तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असलं तरी हे 3,000 रुपये नेमके खात्यावरती कधी जमा होणार तर बघा, आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेला एक अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि याच सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यामध्ये येईल आणि हा बहिणींचा सण गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरणाची तयारी आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर 14 जानेवारी ही तारीख आता अतिशय महत्त्वाची आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की या 14 तारखेला काय आहे तर बघा, 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे आणि याच मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जमा केले जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. जर या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मकर संक्रांतीच्या पूर्वी बहिणींच्या खात्यावरती जमा झाले तर राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत या ठिकाणी गोड होणार आहे. आता या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगण्यामध्ये आले आहे तर सध्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा होत आहे. म्हणजेच की 17व्या हप्त्याची चिंता मिटली आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिना देखील सुरू आहे. म्हणजेच की जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता म्हणजेच की सध्या 17वा हप्ता तर जमा होत आहे आणि जो 18वा आणि 19वा हप्ता आहे या 2 हप्त्यांचे पैसे कधी जमा होणार तर 14 जानेवारी मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे या पार्श्वभूमीवरती म्हणजेच की 14 जानेवारी पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक बहिणींची या ठिकाणी मकर संक्रांत गोड होणार असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून देखील
लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबर महिना डिसेंबर महिना या 2 महिन्यांमध्ये पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे बहिणींमध्ये चिंता वाढलेली होती. परंतु आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. टप्प्याटप्प्याने आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात आधी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आता जमा झाला असून आता 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या सणापर्यंत डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा होईल असं या ठिकाणी म्हणजेच की सांगण्यामध्ये आलंच. त्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.